हॅलो स्टुडंट्स, आता पहा आज या लेक्चरमध्ये आपला मॅथमॅटिक्स पार्ट 1 चा फर्स्ट टॉपिक आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट. पूर्णपणे समजलेला आहे. त्याच्या पूर्ण थिअरॉटिकल पार्ट एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह केलेली आहे. ओके, तुमच्या लक्षात आलंच असेल. आता पहा मॅथमॅटिक्स पार्ट 2 जो आहे त्याचा जो फर्स्ट टॉपिक आहे कॉम्प्लेक्स नंबर. फर्स्ट टॉपिक कुठला आहे? कॉम्प्लेक्स नंबर. तो आपल्याला आज पाहायचा आहे. आता पहा कॉम्प्लेक्स नंबर मध्ये लक्षात सांगेल कॉम्प्लेक्स नंबर हे नवीन पार्ट आहे पूर्णपणे. तुम्हाला 10 पर्यंत याचं काही माहित नाही. हा नवीन शिकायचा तुम्हाला 11th सायन्स मध्ये. आता कॉम्प्लेक्स नंबर काय कन्सेप्ट आहे, आणि कॉम्प्लेक्स नंबर कसा जनरेट होतो, त्याला कॉम्प्लेक्स का म्हणलं जातं, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला माहिती वगैरे आज आपल्याला घ्यायची आहे. ओके, याच्यामध्ये कॉम्प्लेक्स नंबर मध्ये मला सांगा, तुम्ही 10 पर्यंत तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. 10 पर्यंत √9 तुम्ही फाइंड आउट केलं. काय फाइंड आउट केलं? √9. किती आन्सर आलं? 3. तुम्ही √64 आन्सर फाइंड आउट केलं. किती उत्तर आलं तुमचं? 8. किती आन्सर आलं? 8. तुम्ही √1 शोधला. किती आला? 12. या सगळ्या गोष्टी तुम्ही शोधल्या. बरोबर. तुम्ही कॉम्प्लेक्स नंबर पण तुम्हाला घेऊन जाणार आहे हळूहळू. सगळ्या बेसिक गोष्टी सांगणार आहे. पहा तुम्ही √16 फाइंड आउट केलं. किती आलं? 4 आलं. √81 फाइंड आउट केलं. किती आलं? 9 आलं. √1 फाइंड आउट केलं. त्याचं उत्तर किती आलं? 1. ओके, हे तुम्ही फाइंड आउट केलं, राईट. पण आता पहा √-16 तुम्ही फाइंड आउट केलं. √-81 तुम्ही फाइंड आउट केलं. √-1 तुम्ही फाइंड आउट केलं. म्हणजे जर व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर रूट फाइंड आउट करता येतं? नाही. याच्या पुढे सॉल्व्ह होत नाही. सॉल्व्ह होत नाही. अशा गोष्टी सॉल्व्ह होत नाही जनरली. आता पण तुम्हाला एवढं माहिती आहे. पण पहा सायंटिस्ट लोकांनी त्याच्यावर पण सोल्युशन फाइंड आउट केले. आणि जनरेट केली नवीन कन्सेप्ट, दॅट इज इमॅजिनरी नंबर. पहा आता डायरेक्ट कॉम्प्लेक्स नंबर पर्यंत जाण्याआधी तुम्हाला इमॅजिनरी नंबर माहिती असणार त्याचे. इमॅजिनरी नंबर काय शोधायचं आपल्याला? इमॅजिनरी नंबर. आता इमॅजिनरी नंबर काय? बाळांनो हे जनरल नंबर, रिअल नंबर आहे. हे काय बाळांनो? रिअल नंबर आहे. नंबरचे तुम्हाला होल नंबर, नॅचरल नंबर, रिअल नंबर हे सगळं माहिती. पण हे कोण आहे बाळांनो? इमॅजिनरी नंबर्स. हे कोण आहे? इमॅजिनरी. रूट निघत नाही. निगेटिव्ह व्हॅल्यूचं रूट निघतं का? नाही. म्हणून त्याला काय म्हणतात? इमॅजिनरी नंबर. काय म्हणतात? इमॅजिनरी नंबर. आता पहा लक्ष द्या बघा. सगळ्यांनी लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्या. आता पहा तुम्हाला मला इमॅजिनरी नंबर मध्ये फाइंड आउट करायचं किंवा शिकवायचं इमॅजिनरी नंबर. त्याच्यामध्ये लक्ष द्या सांगितलं. इमॅजिनरी नंबर शिकवताना समजा गॅस √16 घेतलं. √-16 काय घेतलं? √-16 मी घेतले आणि याची जरा फोड केली, जरा स्प्लिट केला. कसा केला की √16 इंटू मायनस म्हणजे -16 ना. √16 इंटू -1, राईट. आता पुन्हा थोडं स्प्लिट केलंय. हे मी असं केलं √16 इंटू √-1 मध्ये मल्टिप्लिकेशन असतं ना. मग √16 तुम्ही फाइंड आउट करतो. किती येतं आन्सर? 4. किती येतं? 4. पण हा परत √-1 मला फाइंड आउट करता येत नाही. हा इथे येऊन अडतं. तर मग सायंटिस्ट लोकांनी याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं. काय केलं? याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं. याला नाव दिलं इमॅजिनरी युनिट. याला नाव काय दिलं? इमॅजिनरी युनिट. याला नाव काय दिलं म्हणून? इमॅजिनरी युनिट. आणि त्या इमॅजिनरी युनिट ला नेक्स्ट सिम्बॉल फाइंड आउट केलं. त्या नेक्स्ट सिम्बॉल मला दॅट इज द सर्व मानलं. त्या इमॅजिनरी युनिट जो आहे √-1 त्याला आय मानलं. काय म्हणलं? आय मानलं. काय म्हणलं? आय. दॅट इज स्मॉल आय. दॅट इज 4i. याचा आन्सर काय आला? 4i. म्हणून √-16 चं कन्वर्जन केलं.
दॅट इज 4r. काय आलं बाळांनो? 4r. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण कोणती गोष्ट शिकलो? आपण ज्या गोष्टी शिकलो तुम्ही विषय जर मांडला, काय शिकलो? सगळ्यात पहिली गोष्ट शिकलो की √-1 याला काय म्हणतो बाळांनो? इमॅजिनरी युनिट. काय म्हणतात? इमॅजिनरी युनिट. नंतर √-1 ला काय मानलेलं आहे बाळांनो? i. √-1 ला काय मानले? i मानलेलं आहे. राईट? ओके, म्हणजे तो आपल्याला सॉर्ट आउट करता येतो, फाइंड आउट करता येतो. म्हणजे √-16 चं पण वजन कसं काढलं? 4i. या दोन गोष्टी शिकलो आतापर्यंत आपण. काय? √-1 ला काय म्हणतो? इमॅजिनरी युनिट. √-1 ला काय म्हणतात? i. काय म्हणतात? i म्हणतात. ओके, ही गोष्ट आतापर्यंत आपण शिकलो. ओके, त्यामुळे ह्या गोष्टी मी रफ करतो, तुम्हाला समजल्या असतील. ओके, आता पहा मला काय सांगायचं, पहा लक्ष द्या सगळ्यांनी. ओके, आता √-1 ला मी जर i मानलं, √-1 ला मी काय मानलेलं आहे? i मानलेलं आहे. दोघांचा जर स्क्वेअर केला, ऑन स्क्वेअर तर √-1 चा स्क्वेअर केला तर हे रूट निघून जाणार आहे. तुम्हाला माहिती आहे बेसिक. याचा आन्सर काय येणार? -1. i चा स्क्वेअर केला बाळांनो i². किती येणार बाळांनो? i². इथे लगेच मी शिकलो की i² ची व्हॅल्यू असते -1. काय शिकलो आपण? पहा, जे शिकतोय, ज्या गोष्टी शिकत चाललोय आपण, ज्या गोष्टी शिकायच्या आपल्याला, ज्या गोष्टी शिकत चाललो आहोत, तर मी ते शेजारी येतो की ह्या गोष्टी आपण शिकलोय आता. आणि तुम्ही पण नोट डाऊन करून घ्यायचे. म्हणजे हळूहळू तुमचा पाय बेसिक हा चॅप्टर शिकण्यासाठी या बेसिक गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे. समजतं मी काय म्हणतो? मग आता i² ची व्हॅल्यू त्याला -1 आपण शिकून घेतली, ती लगेच मी शेजारी येतो. दॅट इज i² = -1. ओके, i² = -1. ही गोष्ट शिकलो आपण. फर्स्ट √-1 इमॅजिनरी. √-1 जनरली आपण काय सिम्बॉल देतो? i² = काय बाळांनो? -1. ह्या गोष्टी आपण शिकलेलो आहे. आता बघा, लक्ष द्या बरं. आय वॉन्ट टू फाइंड IQ. मी लगेच शेजारी घेतो. मला IQ सॉल्व करायचं. मला काय सॉल्व करायचं? IQ. लक्ष द्या बरं. तुम्हाला इंडेक्सचे जे रूल्स आहेत ते तुम्हाला माहिती आहे. बेस सेम असेल तर इंडेक्सची काय होते? ऍडिशन. बेस सेम असेल तर इंडेक्सची काय होते? ऍडिशन. तुम्हाला लगेच शिकवून टाकत गेलं तर तुम्हाला सगळं व्यवस्थित येईल. IQ काय होतं? i² × i. IQ काय बाळांनो? i² × i. ओके, सॉरी. आता पहा, IQ म्हणजे काय? i² × i. बेस सेम इंडेक्सची काय होणार आहे? ऍडिशन. 2+1 किती होणार बाळांनो? 3. 2+1 किती होणार आहे? 3. मग i² × काय आले? पण मी आता शिकवलं की i² ची व्हॅल्यू काय? -1. i² ची व्हॅल्यू काय? -1. म्हणजे i² ची व्हॅल्यू मी -1 पुट करतो आणि तो i करतो. याचा आन्सर काय आलेला आहे? -1. आता एक नवीन गोष्ट शिकलो आपण. कोणती गोष्ट शिकलो? एक नवीन गोष्ट की IQ ची व्हॅल्यू. IQ ची किती व्हॅल्यू होती? -. IQ ची व्हॅल्यू काय ती? -. लक्षात आहे सगळ्यांचे. IQ ची व्हॅल्यू होती -8. ओके, मग IQ = ही एक गोष्ट आपण नवीन शिकली. हे जे बेसिक आहे हे काय आलं? बेसिक्स. ह्याच्या बेसिक गोष्टी आपण 4 गोष्टी शिकलोय. कोणत्या गोष्टी शिकलो सांगा बरं? आतापर्यंत आपण पुन्हा रिपीट करू. √-1 ला काय सायंटिस्टनी लोकांनी नाव दिलं? इमॅजिनरी युनिट. काय दिलं बाळांनो? इमॅजिनरी युनिट. दुसरी गोष्ट काय शिकली? -1. √-1 त्याला जनरली आपण त्यांनी काय सिम्बॉल दिलाय? i. काय दिलाय? i. i² ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. i² ची व्हॅल्यू फाइंड आउट केली तर ती किती येते बाळांनो? -1. किती येते? -1. आणि IQ ची व्हॅल्यू जर शोधली, IQ ची व्हॅल्यू जर फाइंड आउट केली तर ती किती ऍक्च्युअली येते? -1. किती येते? -. त्या व्हॅल्यू कशा आल्या ते मी एक्सप्लेन पण केलेलं आहे तुम्हाला. येस ऑर नो? येस. तुम्ही ते व्यवस्थित लिहून घ्यायचे. पहा, स्वतः घरी व्हिडिओ पाहून स्वतः घरी नोट्स काढणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओ लक्षात घेऊन व्हिडिओ पाहून स्वतःचा अभ्यास करणं खूप गरजेचं, खूप गरजेचं आहे. समस्या मी काय म्हणतो? ओके ओके. आता पहा, आता लक्ष द्या.
आता लक्ष द्या म्हणून आता पुढे काय करायचं आता आपल्याला शिकायचं ऍक्च्युअली इमॅजिनरी आपल्याला काय शिकवायचं म्हणून इमॅजिनरी लक्ष द्या आपल्याला शिकायचं म्हणून इमॅजिनरी नंबर कुठले तर याचा जनरल फॉर्म्युला आहे जनरल फॉर्म्युला लक्ष द्या जनरल फॉर्म्युला कसा असतो इमॅजिनरी नंबरचा किंवा इमॅजिनरी नंबर दिसतो कसा दॅट इज बी आर कसा दिसतो म्हणून बी आर वेअर बी बिलॉंग्स टू रियल बी बिलॉंग्स टू रियल नंबर अँड बी इज नॉट इक्वल टू 0 बी इज नॉट इक्वल टू 0 I is of imaginary unit किंवा त्याला imaginary number म्हणून I ला सांगतो imaginary unit पण I imaginary number सुद्धा आहे I काय imaginary number I काय म्हणतो imaginary number म्हणजे जनरल फॉर्म्युला काय imaginary नंबरचा BR काय म्हणतो BR B belongs to real number and B is not equal to 0 जर एक्झाम्पल द्यायचे याचे एक्झाम्पल द्यायचे फर्स्ट 4R काय म्हणतो 4 सेकंड 3R काय म्हणतो 3R थर्ड एक्झाम्पल काय की 7 किती म्हणतो 7 फोर्थ एक्झाम्पल द्यायचा तर -2R काय म्हणतो -2R फिफ्थ एक्झाम्पल द्यायचा तर अंडर रूट ऑफ समजा -80 अंडर रूट ऑफ -80 दिस इज आल्सो इमॅजिनरी नंबर दिस इज आल्सो इमॅजिनरी नंबर ओके कसं बनवतो थोडं सिम्प्लिफाय करू हा 81 into काय करू -1 पण 81 चं रूट निघते किती निघते 9 आणि -1 चं निघत नाही अंडर रूट ऑफ -1 येते म्हणजे किती येणार 9 आलं का लक्षात मग मला सांगा b belongs to real number पहा b belongs to real number म्हणजे 4 belongs to real number 4 real number ना 3 real number ना 7 real number ना -2 real number ना 9 real number ना म्हणजे लक्ष द्या इमॅजिनरी नंबरचा जनरल फॉर्मॅट काय आहे br काय तो म्हणा br लक्ष द्या तुमच्या दॅट इज BR समजलं दिस इज द कन्सेप्ट ऑफ इमॅजिनरी दिस इज द कन्सेप्ट ऑफ इमॅजिनरी नंबर अजून एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं समजा अंडर रूट ऑफ घेतलं मी -27 किंवा काय घेतलं आपण किती पण घ्या आता दॅट इज अंडर रूट ऑफ काय घेतले मी 49 किती घेतले 49 मग हे काय करणार मी आता 49 into -1 म्हणजे काय करणार अंडर रूट ऑफ 49 into अंडर रूट ऑफ -1 49 चं रूट निघतं 7 आणि अंडर रूट ऑफ -1 कोण असतो I दॅट इज 7 आहे दिस इज आल्सो इमॅजिनरी लक्षात आलं पण व्यवस्थित लिहून घ्या कन्सेप्ट समजून घ्या लक्षात आता आपण आलो इमॅजिनरी नंबर आपल्याला पोहोचायचं कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला कुठे पोहोचायचं वेळा कॉम्प्लेक्स नंबर लक्षात येईल तुमच्या आतापर्यंत आलो आपण इमॅजिनरी नंबर दिसतो कसा त्याचा फॉर्मॅट काय आहे त्याचे एक्झाम्पल इमॅजिनरी नंबरचे एक्झाम्पल राईट अशी खूप इमॅजिनरी नंबर आहे आणि हा बेसिक जनरल कन्सेप्ट शिकवली तुम्हाला हे 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत ह्या काय गोष्टी इमॅजिनरी नंबर म्हणजे काय आता इमॅजिनरी नंबर पर्यंत तुम्हाला गोष्टी समजल्या असतील आता आपल्याला पोहोचायचे कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला कुठे पोहोचायचे कॉम्प्लेक्स नंबर आता कॉम्प्लेक्स नंबर काय कन्सेप्ट आहे बघू ओके इमॅजिनरी नंबर वेगळा पाहिजे कॉम्प्लेक्स नंबर पुढे जाऊन काय तयार होतो कॉम्प्लेक्स नंबर कसा असतो लक्ष द्या आता मी शिकवतो तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर ओके ओके हा आता आपल्याला ज्या गोष्टी शिकल्या असेल लेक्चरमध्ये त्या आपण इथं मांडतो एक गोष्टी बरोबर त्या गोष्टी आपण इथं मांडतो त्यामध्ये आता आपण काय शिकलो इमॅजिनरी नंबरची गोष्ट काय शिकलो इमॅजिनरी नंबर राईट ना इमॅजिनरी नंबर कसा असतो का BI च्या फॉर्मॅट मध्ये असतो कशाच्या फॉर्मॅट मध्ये असतो BI where B belongs to real number and B is not equal to 0 this is imaginary number ही गोष्ट शिकलो आपल्याला पुढे कोणती गोष्ट शिकायची आता डायरेक्ट आपण काय शिकायचं कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला काय शिकायचं बघा आपण कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे आपल्याला काय शिकायचं कॉम्प्लेक्स नंबर आता आपल्याला शिकायचं व्हॉट इज कॉम्प्लेक्स नंबर कॉम्प्लेक्स नंबर इज डिनोटेड बाय 0
Complex number is denoted by Z. Complex number is denoted by Z, right? आता सगळ्यात पहिली गोष्ट कॉम्प्लेक्स नंबर बद्दल. कॉम्प्लेक्स नंबर denoted by complex number is denoted by Z. Complex number is denoted by Z. तू Z ने दाखव. कॉम्प्लेक्स नंबर कशा दाखवतो बाकी Z ने काय करतात दाखवलं. पुढची गोष्ट सेकंड गोष्ट त्याचा फॉर्मॅट काय. त्याचा काय फॉर्मॅट काय तर Z इज इक्वल टू A प्लस BR. त्याचा फॉर्मॅट काय बघा A प्लस BR. आता हा लक्ष द्या बघा. आता मी हे सांगतो BR कोण आहे इमॅजिनरी नंबर. BR कोण आहे इमॅजिनरी. त्याला I जोडलेला आहे ना मग तो इमॅजिनरी नंबर होतो. काय होतं मी आता शिकवतो तुम्हाला मागे. BR कोण आहे इमॅजिनरी नंबर. B ची व्हॅल्यू काय असेल 2 3 4 -4 3 9 11 काही पण असेल. ओके आणि A कोण आहे पूर्णचे पूर्ण A रियल नंबर. A कोण आहे बाळांनो रियल नंबर. A कोण आहे बाळांनो रियल नंबर. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर इज अ कॉम्बिनेशन ऑफ समजून घ्या. कॉम्प्लेक्स नंबर इज अ कॉम्बिनेशन ऑफ रियल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट. कॉम्प्लेक्स नंबर इज अ कॉम्बिनेशन ऑफ बोला रियल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट. त्यातला रियल पार्ट कोण आहे A. बघा त्याला I वगैरे एकदम जोडलेला आहे का नाही. पूर्णच्या पूर्ण एकटा आहे A आहे. मग याला म्हणतात रियल पार्ट. हा कोणता पार्ट आहे बाळांनो रियल पार्ट. प्लस हा BI कोण आहे बाळांनो इमॅजिनरी पार्ट. कोण आहे बाळांनो इमॅजिनरी पार्ट. मग कॉम्प्लेक्स नंबर इज अ कॉम्बिनेशन ऑफ बोला कॉम्प्लेक्स नंबर इज अ कॉम्बिनेशन ऑफ रियल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट. रियल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट. मग Z मधला हा जो पार्ट आहे हा त्याचा कोणता पार्ट आहे रियल पार्ट. कोणता पार्ट आहे बाळांनो रियल पार्ट. आणि हा कोणता पार्ट आहे त्याचा बोला इमॅजिनरी पार्ट. कोणता पार्ट आहे इमॅजिनरी पार्ट. आता याच्या पुढे जाऊ कॉम्प्लेक्स नंबर इज डिनोटेड बाय सांगा Z. तो कसा बनवू A प्लस BI च्या फॉर्मॅट मध्ये. कसा आहे A प्लस BI च्या फॉर्मॅट मध्ये. where A and B both belongs to real number. A and B both belongs to real number. लक्षात येईल तुमच्या A आणि B दोन्ही काय मानतो रियल. मिस्टर A आणि B रियल आहे पण त्याला I जोडल्यानंतर एखाद्या रियल टर्मला I जोडल्यानंतर काय तयार होतं त्याचा इमॅजिनरी नंबर. काय तयार होतो इमॅजिनरी नंबर. कॉम्प्लेक्स नंबर इज डिनोटेड बाय Z दॅट इज A प्लस BR. आता मला कॉम्प्लेक्स नंबरचे एक्झाम्पल द्यायचे. काय देणार एक्झाम्पल मी कॉम्प्लेक्स नंबरचे एक्झाम्पल काय देणार सांगा. Z इज इक्वल टू 2 प्लस 3R. समजा Z इज कॉम्प्लेक्स नंबर Z1 समजा Z2 काय देणार मी -2 -4R. Z3 कॉम्प्लेक्स नंबर घेतला काय घेतला 9 प्लस 7R. These are the examples of complex number. लक्षात येईल तुम्हाला. This is the complex number. जो चॅप्टर आपल्याला पाहिजे सगळ्यांनी व्यवस्थित समजलं व्यवस्थित बघून घ्या मी काय लिहिलं एवढं आपण शिकणार. एक्स्ट्रा एक पॉईंट ऍड करू याला आपण याच्या पुढे जाऊन इमॅजिनरी नंबरच्या पुढे जाऊन काय शिकलो आपण कॉम्प्लेक्स नंबर. काय शिकलो बघा कॉम्प्लेक्स नंबर एवढं आपण शिकलो. मग काय शिकलो एक्स्ट्रा मध्ये दॅट इज कॉम्प्लेक्स नंबर राईट ना. काय शिकलो कॉम्प्लेक्स नंबर इज Z that is A plus BR where A and B belongs to real number. एवढ्या गोष्टी आपण 1 2 3 4 5 6 गोष्टी आपण आतापर्यंतच्या लेक्चर मध्ये शिकलो आहे. व्यवस्थित बघून घ्या. ओके मी 1 मिनिट वेळ देतो व्यवस्थित बघून घ्या. ओके कॉम्प्लेक्स नंबरची कन्सेप्ट समजल्यानंतर आपल्याला छोटीशी कन्सेप्ट आहे दॅट इज कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर पाहिजे. आपल्याला काय पाहिजे कळलं कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर.
नेक्स्ट कन्सेप्ट करायची आपल्याला, दॅट इज कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ती कन्सेप्ट काय समजून घ्यावं, लक्ष द्या. कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स. मग मला सांगा झेड इज अ कॉम्प्लेक्स नंबर. प्रत्येक कॉम्प्लेक्स नंबरला स्वतःचा कॉन्जुगेट असतो. प्रत्येक कॉम्प्लेक्स नंबरला स्वतःचा काय असतो बाळा, कॉन्जुगेट. झेड इज अ कॉम्प्लेक्स नंबर a प्लस b आहे, दॅट इज a प्लस b. तर त्याचा कॉन्जुगेट जो असतो प्रत्येक कॉम्प्लेक्स नंबरला त्याचा स्वतःचा काय असतो कॉन्जुगेट, दॅट इज z बार. z बार इज अ कॉन्जुगेट ऑफ दिस कॉम्प्लेक्स नंबर. z बार इज अ कॉन्जुगेट ऑफ दिस कॉम्प्लेक्स नंबर. तर कॉन्जुगेट काढायचा नियम काय, कॉन्जुगेट काढायचा नियम काय, चेंज द साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट. कॉन्जुगेट काढायचा नियम काय म्हणून, रूल पाहिजे, चेंज द साइन ऑफ, रूल काय, चेंज द साइन ऑफ imaginary. Change the sign of imaginary. This is the rule. This is the rule to find out imaginary part. To find out the conjugate of complex number. Change the sign of imaginary part. मला सांगितलं imaginary part कोण आहे, b आहे. त्याचं साइन कोणतं आहे, प्लस. ते चेंज करायचं. प्लसचं चेंज काय, मायनस. म्हणजे याचं कॉन्जुगेट काय आहे, a मायनस b. काय म्हणणार, a मायनस b. समजलं सगळ्यांना. दिस इज द कॉम्प्लेक्स नंबर आणि दिस इज द कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. मग जर प्लस असेल तर मी काय केलं, मायनस. आणि जर मायनस असेल तर मी काय करणार, प्लस. काय करणार, प्लस. ओके. मग आता लक्ष द्या, समजा मी झेड कॉम्प्लिमेंट, हा झेड कॉम्प्लिमेंट आहे ना, त्याचा पुन्हा कॉम्प्लिमेंट फाइंड आउट केला. झेड कॉम्प्लिमेंटचा मी काय शोधला, पुन्हा कॉम्प्लिमेंट फाइंड आउट केला. तर आपलं रूल काय, चेंज द साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट. म्हणजे इमॅजिनरी पार्ट साइन काय, मायनस. मी काय करायचं, प्लस. इथे काय नाही, a प्लस b आहे. काय म्हणून a प्लस, बोला काय म्हणून a प्लस b आहे. पण a प्लस b आहे कोण, झेड आहे ना, यूज झेड. मी याचा अर्थ म्हणून, याचा अर्थ आपण काय शिकलो, झेड कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट यूज झेड. झेड कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट यूज झेड. लक्ष आलं तुमच्या. ओके. मग आपण आता एक नवीन गोष्ट शिकलो. आपण काय शिकलो, मला एक नवीन गोष्ट काय शिकलो, कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स. काय शिकलो आपण, कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स. कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स. कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये झेड इज अ कॉम्प्लेक्स नंबर, दॅट इज a प्लस b आहे. then z कॉम्प्लिमेंट इज a मायनस b आहे. काय शिकलो, a मायनस b आहे. आणि अजून एक गोष्ट शिकलो त्याच्यामध्ये, z कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट, z कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट यूज z. ह्या गोष्टी आपण आज शिकलेल्या आहेत. These are the things that we are learned in this lecture. These things we are learned in this lecture. That is the first one is under root of minus 1 is imaginary root of imaginary number. Under root of minus 1 is nothing but I. I square is nothing but minus 1. I cube is nothing but minus I. Imaginary number is pi. Complex number z is equal to a plus bi. And conjugate of complex number. Conjugate of complex number is z is a complex number a plus bi. Then its conjugate z bar is equal to a minus bi. A minus bi. और z कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट गिव्स z. लक्ष आहे तुमच्या, नक्की अतिशय सोपे. ओके. रूल काय, कॉन्जुगेट फाइंड आउट करायचा, चेंज द साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट. बरोबर. समजा याची काय एक्झाम्पल घ्यायची झाली, याची काही एक्झाम्पल जर मला घ्यायची झाली कॉन्जुगेटची, तर मी काय एक्झाम्पल घेणार, example next is conjugate. Okay, z is a complex number, that is 2 plus 3. What is the conjugate? Z bar is equal to 2 minus 3. Okay. Nantar, the first example, second example, z is equal to minus 3 minus 7. Z complement count minus 3 plus 7. Rule काय सांगतो? Rule आपल्याला काय सांगतो?
साइन चेंज करायचं पण कुणाचं इमॅजिनरी पार्टचं रिअल पार्टला धक्का लावायचा नाही रिअल पार्टला धक्का लावायचा नाही समजतंय लक्षात येते माझं यातला ए पार्ट कोण आहे मायनस बी आणि बी पार्ट कोण आहे सॅम ओके दॅट इज झेड इज इक्वल टू मायनस बी मायनस सेवन झेड बार इज इक्वल टू मायनस बी आणि मायनसचं काय होतं प्लस ओके थर्ड एक्झाम्पल आहे झेड इज इक्वल टू दॅट इज 9 minus 8 आहे तर झेड कॉम्प्लिमेंट काय मला सांगा 9 plus 8 अशा पद्धतीने आपण काय शिकले बघा दिस इज द बोला दिस इज द conjugate of complex number this is the conjugate of complex number अतिशय सोपं मग आज आपण ह्या लेक्चर मध्ये एवढं शिकणार आणि त्याच्या पुढे जसं चॅप्टर हा चॅप्टर आहे मग लक्ष द्यायला बुक लावतो आपण फर्स्ट जो टॉपिक पाहिला अँगल अँड मेजरमेंट तो जरा सिंपल होता सिंपल पण होता नवीन पण होता तुम्ही नवीन गोष्टी शिकला आता पहा 11th सायन्सला तुम्ही आता 10th मध्ये पर्यंत जे शिकले त्याच्या पुढच्या गोष्टी शिकायच्या आणि नवीन शिकायला एकदम मजा येते नाही कारण ते आपल्याला माहित नसतं मग त्या शिकण्यासाठी आपल्याला बेसिक त्याकडे बघणं लक्ष देणं नोट्स काढणं हा लेक्चर व्यवस्थित पाहणं खूप गरजेचं आहे लक्षात येते मला काय म्हणायचं ओके अशा पद्धतीने आपण कोणता पाठ शिकलो कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आणि ह्या ज्या गोष्टी आहेत 7 गोष्टी 1 2 3 4 5 6 7 गोष्टी आपण शिकलो ह्याची समरी केली की आज ह्या लेक्चरमध्ये आपण एवढ्या गोष्टी शिकलेलो आहोत कळते मला काय म्हणायचं आणि आज ह्या लेक्चरमध्ये आपण जे शिकलो ते व्यवस्थित लिहिणे त्याचे नोट्स लिहिणे खूप गरजेचं आहे आता पुढे आपण ज्यावेळेस लेक्चर घेऊ त्यावेळेस याच्या पूर्ण व्यवस्थित डिटेलमध्ये चॅप्टरला सुरुवात करू ओके मग नोट्स काढणं व्यवस्थित लिहिणं आणि समजून घेणं खूप गरजेचं आहे ओके तुम्हाला हा कॉम्प्लेक्स नंबर जी स्टार्टिंग असेल ती व्यवस्थित समजली असेल ओके सो मी मागतो याचा व्यवस्थित अभ्यास करा ओके थँक्यू